तर हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. सकाळचे 5 वाजलेले आहेत आणि मी अचानकमध्ये रात्री माझं ठरलं की गावी जायचं आहे उद्या, कारण 2 दिवस सुट्ट्या आहेत मला. तर मी आता निघालो गावी जायला. सकाळचे 5 वाजले होते, त्यामुळे अंधारच होता. आपलं घर डोंगरावरती असल्यामुळे सगळ्यात पहिलं चॅलेंज तर आपल्याला ते खाली उतरण्याचं येतं. हळूहळू खाली उतरत होतो अंधारात. ही माझी शाळा संदेश विद्यालय, तिथे माझं बालपण गेलं. शाळेपासून पुढे साईबाबाचं मंदिर होतं. साईबाबा मंदिराचे दर्शन घेतले आणि निघालो पुढे जायला. सकाळचे ऑलमोस्ट 5:30 वाजलेले आणि माझी नेमकी 5:30चीच गाडी होती. आणि मी इथे ऑटोसाठी वेट करत होतो, पण ऑटो काही यायलाच मागत नव्हती. थोडा वेळ तिथे वेट केल्यानंतर पुढे आलो. पुढे येऊन वेट करतो तर तिथे पण ऑटो नव्हतं. ऑटोचा वेट करता करता पाऊस यायला लागला. नशिबाने मला थोड्या वेळाने ऑटो मिळाली आणि मी 5:45पर्यंत सर्वोदयला पोहोचलो, जिथून माझी एस टी होती. 2026ची सुरुवात तर पावसाने झाली. अजून हे वर्ष कसं जाते देवात जाऊ. काही एस टी आली, एस टीमध्ये बसलो आणि निघालो. सकाळचे 7 वाजलेले आणि मी ऑलमोस्ट पनवेल क्रॉस केलेलं. सकाळी बरोबर 8 वाजता आम्ही खोपोलीमध्ये पोहोचलो. खोपोलीमधून नंतर पुढे आल्यानंतर घाट लागला. थंडी असल्यामुळे मी विंडो बंदच ठेवली. बरोबर 8:30 वाजता गाडी लोणावळ्यामध्ये पोहोचली. नाश्त्यासाठी थांबली, त्यामुळे म्हटलं काहीतरी नाश्ता करून घ्यावा. सकाळी काही खाऊन नव्हतं आलो, त्यामुळे भूक लागली. नंतर गाडी लोणावळ्यातून पुढे निघाली. तळेगाव क्रॉस केलं. त्यानंतर मस्त असं जंगल लागलं. तळेगाव क्रॉस केलं की आम्हाला लागतं पहिले चाकण. चाकणला गाडी थोडा वेळ थांबली. चाकणमधून पुढे आले की लागते खेड, म्हणजेच राजगुरूंचं. राजनगरमध्ये गाडी थोडा वेळ थांबली. माणसं उतरली, चढली. गाडी पुढे चढली. बरोबर 11 वाजता गाडी मंचरमध्ये आली. मंचरमध्ये उतरलो आणि निघालो मग पुढच्या वाटेला. मंचरमध्ये उतरले की आम्हाला आमच्या गावामध्ये जाण्यासाठी पुढचा प्रवास हा रिक्षाने करावा लागतो. नशीब रिक्षा भरलेली. मी 1 तास बाकी होतो. मी आलो आणि लगेच रिक्षा निघाली आमच्या गावी जाण्यासाठी. फायनली ऑटोमध्ये 15 मिनिटाचा प्रवास केला आणि त्यानंतर मी गावामध्ये पोहोचलो. गावामध्ये पोहोचलो. त्यानंतर गावातून घरी जाण्यासाठी पण 1-1.5 किलोमीटरचा प्रवास आम्हाला करावा लागतो. त्यासाठी माझे नाना गावामध्ये आलेले, ते भेटले मला आणि मग आम्ही बाईकवरती घरी गेलो दोघे.
त्याच्यावर जेवण वगैरे केले आणि नंतर मला नारायणगावला जायचे होते. माझे थोडेसे काम होते, त्याच्यासाठी थोडा वेळ बसलो आणि मग मी निघालो नारायणगावला जाण्यासाठी. एकटा जायचा कंटाळा आलेला, त्यामुळे पहिल्या गावात गेलो आणि ओंकार माझा भाऊ आहे, तो गावातच होता हॉटेलवरती, त्यांचे हॉटेल आहे, त्याला उचलले आणि मग आम्ही दोघं पण निघालो नारायणगावला जाण्यासाठी. सो फायनली आम्ही दोघे नारायणगावमध्ये पोहोचलो. गाडीची चावी हरवली होती, त्यामुळे आम्हाला पहिली तर त्या गाडीची चावी बनवायची होती, त्यामुळे पहिले चावीवाल्याकडे आलो चावी बनवण्यासाठी. फायदा झाला नाही आम्हाला, म्हणजे मी वरून अजून परत पैसे मागते आमच्याकडे, काय वाटतं आम्हाला फ्रीमध्ये आहे म्हणा, म्हणू आपण. फायनली आमची दोघांची पण नारायणगावमधली कामं झाली आणि मग आम्ही निघालो घरी जायला. सकाळी लवकर उठलो होतो, त्यामुळे नाही काही झोप झाली नव्हती. घरी पोचलो आणि थोडा वेळ झोपलो. बाकी उपटाय गेल्या ना बारकी मी नाही गेली दुखून लागतो वावरात दुई जणी कोण दिसलं काय माहिती वेगळे त्या नारायणगावला येतो बाई होती मी वड्याच्या पाड्यात गेलते गावण्यापैकी तोंड बायावर मेरा मोठ त्या म्हातारीची लय मजा आहे. सगळ्यात जास्त मजा आहे या म्हातारीची. मग खाऊन पिऊन किती मस्त आहे बघ ना. अरे लय भाकरी खाती सकाळच्या 5 आणि संध्याकाळी 5. किती खाती? 5 10 भाकरी लागत मगाशी नारायणगाववरून आलो आम्ही, फ्रेश वगैरे झालो, नाश्ता वगैरे केला आणि आजच्या दिवसाचा व्लॉग मी इथंच एंड करत आहात. आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.